नमस्कार, मी डॉक्टर उमा संदीप गायकवाड. मी सुनंदा IVF फर्टिलिटी सेंटरमध्ये गेले 15 वर्ष कार्यरत आहे. आज मी तुमच्याशी असाच एक अनुभव शेअर करणार आहे. जे मी काम करते रोज त्याच्यातून आलेले भरपूर अनुभव असतात, पण त्यातला एक अनुभव आज मी शेअर करणार आहे. माझ्याकडे एक कपल आलं होतं. आज जसं मी म्हटलं की लेट मॅरेजेस वगैरे होतात, तसंच एक कपल होतं. त्यांचं मॅरेज झाल्यानंतर ते 4-5 वर्ष त्यांनी करिअर ओरिएंटेड होते, त्यामुळे करिअरकडे लक्ष दिलं. आणि आफ्टर मॅरेज तिला 5-6 वर्षांनी ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोसिस झालं. आपल्याकडे कॅन्सर म्हणलं की लोक लगेच पायाखालची माती जाते. त्यामुळे तिने पहिलं ब्रेस्ट कॅन्सरचीच ट्रीटमेंट घेतली. तिला म्हणजे एक फ्रीजिंग वगैरे त्याच्याबद्दल तिने अगोदर काही माहिती घेतली नाही. प्रेग्नन्सी हा त्यांनी सेकंड पार्ट ठेवला आणि हेल्थ हा महत्त्वाचाच पार्ट आहे. फर्स्ट त्यांनी किमो, रेडिएशन हे सगळं ट्रीटमेंट केलं आणि त्यातून ती कंप्लीट बरी झाली. बरी झाल्यानंतर मग त्यांना असं वाटलं की आपल्याला पण स्वतःचं बाळ हवं आता, कारण एवढे वर्ष त्यांचे मेंटल इमोशनल ट्रेसमध्ये गेले. आणि मग त्यांना सुनंदा IVF बद्दल कोणीतरी माहिती सांगितली आणि ते आमच्याकडे आले. फर्स्ट टाइम आले तेव्हा मग त्यांनी त्यांची सगळी हिस्ट्री सांगितली. तिचं अप्रॉक्सिमेटली 37-38 वय होतं आणि किमो आणि रेडिएशन घेतल्यामुळे ओव्हॅरियन रिझर्व तिचं खूप कमी झाला होता, अत्यल्प होतं AMH. मग अशा वेळेस त्यांना आम्ही एग डोनेशनचा पर्याय सांगितला, सगळी माहिती सांगितली. डोनर आम्ही कसे सिलेक्ट करतो आणि त्याचं कॉन्फिडेन्शियल कसं ठेवलं जातं, त्याचे डॉक्युमेंटेशन कसं असतं, लीगल कसं असतं, इवन खर्च कसा असतो. ऑलरेडी त्यांनी किमो आणि रेडिएशनला खूप खर्च केला होता, त्यामुळे त्यांची इकॉनॉमी पण थोडी कमी होते. त्यामुळं त्यांना मी जेव्हा कॉस्ट वगैरे सांगितली, प्रोसिजरची कॉस्ट, तेव्हा मग ते म्हणाले की आम्हाला एवढं थोडं अवघड जाते एवढं खर्च करणं. तर मग त्यांना मी डिवायडेशन ऑफ कॉस्ट, म्हणजे तुम्ही हप्त्यात पैसे देऊ शकता. मग ते कपल खुश झाले की आपल्याला एवढे सपोर्ट करतात, तर आपण आपल्याला प्रेग्नन्सी मिळण्याकरता थोडं प्रयत्न केला पाहिजे.